थोडं साहेब, आज आपण या ठिकाणी पुतळा आहोत, काय भावना आहे? आदरणीय बाळासाहेब मधुकररावजी चौधरी साहेब हे एक आदर्श व्यक्तिमत्व होते, गांधीवादी होते, स्वातंत्र्याच्या चळवळीमधल्या स्वातंत्र्य होते, मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना मोठ्या कालखंडाकरता केलेलं काम हे उल्लेखनीय राहिलं, एक ठसा उमटून गेलेला असं राहिलं. त्यांचे विचार आणि आचरण यात कधी फरक नव्हता. त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगलं काम हे त्यांचं राहिलं आणि शिक्षण क्षेत्रातलं काम तर इतिहास जो लिहिला जाईल त्यामधलं सुवर्ण अक्षरानं लिहिलं जाणारं असं कालखंड त्यांच्या कामाचा आहे. तशाच पद्धतीची परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे. संपूर्ण ठिकाणी पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याचा अंदाज होता, मात्र कुठल्याही प्रशासनाने कुठलीही पूर्वयोजना केली नाही आणि त्याचा परिणाम आता नागरिकांना भोगावा लागतोय. कुठे बळी जात आहेत, कुठे नाल्यांमध्ये लोक पडतायत, कुठे बिल्डिंग कोसळत आहेत, तर कुठे अपघात होत आहेत, अशी परिस्थिती पाहायला मिळते. ही वस्तुस्थिती आहे. खरं म्हणजे अल निनोचा प्रभाव असल्यामुळे पाऊस होईल की नाही अशी भीती वाटत असताना पाऊस झाला ही एक पहिली चांगली गोष्ट आहे. परंतु पावसाकरता काय काळजी घेतली पाहिजे यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय, हे सत्ताधाऱ्यांनी ओळखलं पाहिजे आणि त्याची दुरुस्ती केली पाहिजे. खरं म्हणजे अनेक गोष्टी आहेत की खूप घरं पडतायत अनेक ठिकाणी. मी तर काय पुन्हा मुंबईच्या जो एक्सप्रेस हायवे आहे त्याच्या मिसिंग लिंक झालेली आपल्याला दिसते. या सगळ्या गोष्टी काळजी वाटणार, गुणवत्तेची काळजी वाटावी अशा काही गोष्टी आहेत, निश्चितपणे आहेत आणि त्या आपण मांडल्या पाहिजे, जनतेने मांडल्या पाहिजे आणि त्या दुरुस्त होण्याची काळजी घेतली पाहिजे. पुण्याच्या मेट्रो स्टेशनची पण तशीच परिस्थिती पाहायला मिळाली. अक्षरशः त्या ठिकाणी पुराला माध्यमांच्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी छायाचित्रण करण्यात बंदी करण्यात आली. एकीकडे हुकुमशाहीकडे चाललोय आपण असं आहे की तुम्ही मीडियाची मंडळी आहात सगळे, तुमचा जगामध्ये मीडियाच्या स्वातंत्र्याकरता कितवा नंबर आहे देशाचा माहिती आहे तुम्हाला? 156. जगातले जे देश आहे त्यामध्ये मीडियाच्या स्वातंत्र्यामध्ये 156वे तुम्ही आहेत. ही काय गोष्ट चांगली नाही. शेवटी लोकशाही आहे ना, तर लोकशाही पद्धतीनं ते झालं पाहिजे. त्याला उत्तर देण्याची तयारी ही सत्ताधाऱ्यांनी ठेवली पाहिजे. प्रश्न विचारण्याचा अधिकार हा जनतेचा अबाधित असला पाहिजे, लोकप्रतिनिधीचा अबाधित असला पाहिजे. त्यामध्ये सत्ताधारी जरी असला लोकप्रतिनिधी त्याने सुद्धा वेळ प्रसंगी प्रश्न विचारला पाहिजे.